मॉर्निंग गाईस. तर आता इथं आपली गाडी लागलेली आहे. तर मस्तपैकी आता आपण जाऊया सर्व्हिसिंग करायला. काल आपण वॉशिंग केली. तर चला तर आता आपण पहिले निघू जाऊ मस्तपैकी गाडी सर्व्हिसिंग करून घेऊ. ATM मध्ये आलोय आपलं हे का ATM मध्ये आलो आहे. तर आपण पहिले कॅश काढून घेऊया. कॅश काढतोय. इथं बाहेर रिशी थांबलेला आहे. पहिले आता आपण पहिले कॅश काढून घेऊ मग जाऊ. तर मग आता आपण इथे 2000 रुपये मस्तपैकी काढले. आता आपण जाऊ पहिले सर्व्हिसिंग करायला. तर चला पहिले सामान घेऊ मग सर्व्हिसिंग. तर मग आता फायनली आपली गाडीचं काम सुरू झालेलं आहे. तर आता आपण तिथं ATM मधून निघालेलो होतो कॅश घेऊन. तर आता पहिले आपण मस्तपैकी गाडीला त्याला सांगितलं डिक्की बिक्की एकदम सर्व्हिसिंग तर करणार आहे. आणि पुढचं अजून एक आपलं काम आहे का ते क्लचचं मागून आवाज येतो आहे. त्याचं व्हायब्रेट फुडून होतं आहे. पण मागून तो बोलतो आहे पुढचं काही काम असेल तर मागून होतं. तर त्याच्यासाठी आहे ना आपण पहिले सर्व्हिस करून घेऊ. पहिले फिल्टर खोलून घेऊ मग ऑइल खोलून घेऊ. तर चला तुम्हाला दाखवतो सर्व्हिसिंगमध्ये काय काय काम आहे. अंगू तेरे यहाँ पे सर्विसिंग के चार्जेस क्या है 300 और ऑइल का 350 350 आहे. बघा तुम्ही इथं म्हणजे माझ्या थ्रूनी आलं तर थोडा डिस्काउंट पण करेल. 5 नंबर एरिया का नाम क्या है? स्वामी शांती प्रकाश. इधर देख के बोलना. स्वामी शांती प्रकाश. हां 5 नंबरमध्ये हा बोर्ड लागलेला असेल. तर तुम्ही कधी पण इथं आले इथं त्याचा बघा नंबर दिलेला आहे. हे बघा तिथं त्याचा नंबर लिहिला आहे. व्हॉट्सअप नंबर पण आणि कॉलिंग दोन्ही आहे. तर कायम तुम्ही त्याला कधी पण फोन करा. कुठली पण गाडी घेऊन या. ही गाडी अशी पडलेली नाही. ही सध्या काल कशी तुम्हाला दाखवलेली सेम तशीच ती कालचा दाखवायला जमलं नाही. ही पण पूर्ण भंगार आहे. हिला नवीन मस्त बनवणार आहे. ती एक अजून शाईन तिथं पडले. तर आता आपली डिक्की पूर्ण ओपन झाली आहे. माझी काय चुकी झाली मी बाहेरून धुतलं पूर्ण. हे ओपन करून आतून पण धुवायला पाहिजे होतं. तर मस्त आता पहिले तो फिल्टरचं काम करेन. ऑइलिंग बिलिंग सगळं करून घेईल. तुम्हाला चला दाखवतो आता काय काय काम होतं. तर आता त्याने ऑइल खाली खोललेलं आहे. तर आता आपण पहिले बझर लावून घेऊ. तर मला लाईटिंगचं पण काम करायचं आहे. लाईटिंगचं हे जी लाईट आहे ना आणि गार्ड ते ना आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार. आजच्या ह्याच्यामध्ये फक्त सर्व्हिसिंग आणि नॉर्मल छोटं जे आपण करतो ते हे मी फक्त ॲड केलं आहे का साईडला इंडिकेटरसाठी ते टून वाजतं ना त्यासाठी. पुढच्या टायमाला मी काय करणार आहे स्क्रॅच गार्ड लावून घेणार. हे बघा हे असं स्क्रॅच गार्ड लावून घेणार आणि फक्त ही लाईट चेंज करून घेणार बस. एक्स्ट्रा काय नाही. माझा विचार तर आहे खाली लाईट लावायची हे खाली. पण ते वायरिंगच्या नंतर इश्यू होऊन जाईल म्हणून. आणि खाली स्लोपला कसं लागतं पण ना मग त्यासाठी नको बोलतो. हे बघा मागे आहे ना असं तुम्ही बघू शकता ते बझर असं खाली लावून ठेवलं. हे बघा हे असं तिथं डबल टेप असतं असं चिपकून ठेवलं झालं. हे बघा तुम्ही बघू शकता. हे भैया असं आहे आपल्याला पण काम करत आहे स्वतः पण काम करतंय. तुम्ही इथं आल्याच्या नंतर मालिक नाही इथं आल्या त्यासोबत तो तुम्हाला काम पण करायला लावणार. तरच तुमच्या गाडीला हात लावणार. नाही तर गाडीला बिलकुल हात लावत नाही तो आधीच सांगतोय. तसं काय नाही एकदम चांगलं मन. तुम्ही उलटा त्याला जेवढे पैसे बोलणार तर त्याच्यानी स्वतःच्या मनाने उलटा अजून कमी करून मस्त काम पण भारी करून देतो. ओपन केलंय लायनर मस्त साफ करून झालाय. आता फक्त फिल्टर काढतोय. इथून वरतून बघा क्लिप आहे. हे दोन वरती तुम्हाला दिसतंय ना. हे बघा हे दोन ह्या साईडला एक आहे आणि या साईडला आहे. मेरा क्लिप काढून बघा आपला तसं ते चालणारा फिल्टर आहे. एवढा काही खराब झालेला नाही. साफ बीप करून हे बघा आतून असा असतो फिल्टर. क्या पूर्ण सर्व्हिसिंग झाले. त्याला फक्त बोललं गाडीला ऑइलिंग करून घे. गेअर ऑइल मागचा टायर पुढचा नाही. पुढचा ऑइल पण चेंज करायला लागला असता. पुढच्या काही नाही केलं फक्त गाडीला आता ऑइलिंग करतोय.
झालंय कार्बोरेटरचा खोलला नाही तर बोलतं कार्बोरेटर तो आहे जो BS6 आहे ना क्लीनच असतो. आता आपली मस्तपैकी गाडी सर्व्हिसिंग झाली. तुम्हाला पण यायचं असेल तर इथे या 5 नंबरमध्ये. तर मस्तपैकी आपली पूर्ण गाडी सर्व्हिसिंग झाली. आता एकदम ओके झालं आहे. तुम्हाला माझी गाडी तर एकदम टिकटॉक दिसायला लागलं आहे. फक्त आता थोडंसं आहे ना काल तर वॉशिंग केली, अजून एकदा वॉशिंग करून पॉलिश. आता तुम्हाला ह्याच्यानंतर पॉलिश करून झाल्यावर दाखवतो. मित्रांनो ही आपली सर्व्हिसिंगच्या नंतर हा लुक बघा. पूर्ण गाडी अशी मस्त झाली ना. लुक तुम्ही बघू शकता. हे बघा तुम्हाला दाखवतो. मिरर बघा काय चमकतंय. हे बघा फुल खतरनाक चमकायला लागलेत ना. हे बघा म्हणजे फोटोमध्ये एवढे दिसत नाही पण गाडी मस्त चमकते. हे बघा पूर्ण गाडी ना अशी मस्त चमकते. मिररने तुम्ही अंदाज लावू शकता. हे बघा मिररने तुम्हाला माहिती पडून जाईल गाडी किती चमकते. म्हणजे एकच दिवसाचं आहे. उद्या पाऊस पडला सगळं निघून जाईल. पण कसं आपल्याला गाडी एकदम साफसुथरी आवडते बघायला. तुम्ही बघू शकता गाडी एकदम चकाचक झाली. लाइटिंग पण तुम्हाला दाखवतो. ही लाइटिंगमध्ये तुम्ही बघू शकता. ही एवढी लाइटिंग म्हणजे मोबाईलमध्ये एवढं काही ठीक दिसत नाही, पण जो समोर असतो ना त्यालाच माहिती पडते. ज्याच्याकडे ही ॲक्सेस असेल त्याने रेड कलरची लाईट लावली असेल ना त्याला माहिती आहे. बघा आता कसं दिसतंय एकदम भारी आहे. बघा एकदम भारी मस्तपैकी पुन्हा लाइटिंग पॉलिश बिलिश मारून झालं आहे. तर चला नवीन ब्लॉगमध्ये